राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्याबरोबर आहेत। रोहित पवारजी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडनं तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करतायत। नक्की काय आयोजनाचं तुमचं कारण आहे आणि कशासाठी ही स्पर्धा भरवत आहे? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे। आम्ही फक्त आयोजन करतो, नियोजन पूर्णपणे परिषदेचे सर्व पदाधिकारी तिथं करणार आहेत। त्यांच्या माध्यमातून तिथं स्पर्धा, चाचणी स्पर्धा आता जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। चांगली गोष्ट आहे की त्याला प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने पैलवानांकडून दिला जातोय। खूप महत्त्वाचे पैलवानसुद्धा या परिषदेच्या महाराष्ट्र केसरीमध्ये तिथं सहभाग घेणार आहेत। काही लोक थोडासा सत्तेचा वापर करून काही लोकांना दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असले तरी पैलवानांचा विश्वास हा या परिषदेवर आहे आणि तसंच महाराष्ट्र केसरीवर आहे। त्याच्याचबरोबर आम्ही सुद्धा सर्व पदाधिकारी पवार साहेब आणि आम्ही सुद्धा आश्वासित करतो सर्व पैलवानांना, अजिबात तुम्हाला काय होणार नाही। पवार साहेब तुमच्याबरोबर आहे, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व महाराष्ट्र केसरी पूर्वी जे झाले होते, हिंद केसरी झाले होते, हे सगळे जे पदाधिकारी आहेत ते या सर्व पैलवानांबरोबर आहे। कुठल्याही पंचाला अडचण येणार नाही, कुठल्याही पैलवानांना अडचण येणार नाही। ही जी पूर्णपणे जबाबदारी हे आदरणीय पवार साहेब आणि परिषद त्या ठिकाणी घेणार आहे। दादा, पण एका वर्षात 2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात। खरं तर मूळ बॉडीमध्ये त्यांच्या परिषदेच्या बॉडीमध्ये दुफळी माजली, त्याच्यानंतर दोन टीम तयार झाल्या त्यांच्या विश्वस्तांच्या मंडळामध्ये आणि 2 स्पर्धा होतात। आता मागणी होते की त्या दोन्ही स्पर्धा एकत्रित घ्याव्या म्हणून। आमच्या सगळ्यांचं मत आहे की एकत्रित घ्यावं, पण ओरिजिनल आहे। आता ही परिषद गेले 60-70 वर्ष महाराष्ट्र केसरी घेत आलेली आहे। मोहोळ साहेबांनी याची सुरुवात त्या ठिकाणी त्या काळामध्ये केली होती, नंतर चव्हाण साहेबांनी प्रेरणा दिली, पवार साहेब त्याच्यामध्ये आहेत आणि 65 महाराष्ट्र केसरी या परिषदेच्या माध्यमातून तिथं झालेले आहेत। दुसरी संघटना 2 वर्षापूर्वी आलेली आहे, ती अजून बाळ आहे आणि बाळ जर असेल तर मला असं वाटतं की पालकांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे। म्हणजे ही जी परिषद आहे ती प्रमुख परिषद आहे, त्यामुळे उद्या जाऊन दोन्ही परिषदेचे आणि संघटनेचे लोक एकत्रित बसून एकच घेणार असेल तर चांगली गोष्ट आहे। तुम्ही ज्या बाळ म्हणून त्या संघटनेला संबोधित करतात त्या संघटनेकडनंच 2 महिन्यांपूर्वी कर्जत तुमच्या अहिल्यानगरमध्येच कुस्ती स्पर्धा झाली। त्या कुस्ती स्पर्धेत मोठा वाद निर्माण झालेला होता। खरं तर पंचांनी चुकीचा निर्णय घेतला गेला आणि त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला अशी टीका टिप्पणी त्यावेळेस होत होती। तुम्ही मान्य करता का राजकारण्यांची हस्तक्षेप झालेली होती? 100% त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जो ज्या पद्धतीने निर्णय द्यायला पाहिजे होतं ते चुकीचे निर्णय दिले गेले। त्याच्यात काही जे पैलवान आहेत त्यांच्यावर सुद्धा आक्षेप घेऊन त्यांच्यावर कारवाई केली गेली। त्याच्याचबरोबर त्यांना जी काही बक्षिसं मिळाली होती ती सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नव्हती। आमचं एवढंच म्हणणं आहे की तिथं व्हिडिओवर, टीव्हीवर जे काही दिसलं, जे काय बघायला मिळालं, जो काही निर्णय घेतला हा 99% कुस्तीवर प्रेम असणाऱ्या लोकांना आवडलेला नाही, कारण त्यात चुकीचा निर्णय घेतला गेला। आता ही गोष्ट योग्य नाही। आता त्यावेळेस जे महाराष्ट्र केसरी झाले त्या संघटनेकडनं त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली की या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी जी घेतली जाते त्याच्यामध्ये तुम्ही या। आता ते नवीन झाल्यामुळे कदाचित ते याच्यामध्ये सहभाग घेणार नाही, पण याच्यामध्ये आमचं मत आहे की राजकारण कुस्तीमध्ये येणं हे योग्य नाही, जे त्या दिवशी अहिल्यानगरमध्ये दुर्दैवाने झालं। तर तुम्ही जी कुस्ती स्पर्धा आता आयोजित करताय त्याच्यामध्ये हायटेक सिक्युरिटी तुम्ही आणणार आहात का? कारण की ज्यावेळेस कुस्ती स्पर्धा होते त्यावेळेस आजूबाजूला त्या मॅटच्या म्हणा किंवा मातीच्या कुस्ती स्पर्धांमध्ये वेगळीच लोक त्या सामन्यांमध्ये शिरतात, दंगा करतात, आवाज गोंधळ घालतात, त्यांना पोलिसांकरवी ते संपूर्ण हटवलं जातं। त्याच्यामुळे कुठेतरी कुस्तीच्या स्पर्धेवरती त्याचा परिणाम होत असतो सातत्याने। नाही, कुणीही आत येणार नाही याची दक्षता तिथं घेतली जाणार आहे। पोलीस प्रशासन असेल, काही सर्व पैलवान मंडळी जे आहेत जे याच्यामध्ये व्हॉलंटियर्स म्हणून काम करणार आहेत, त्याच्याबरोबर बॅरिकेटिंग तिथं केलं जाणार आहे। आणि जेव्हा कुस्ती घेतली जाते ती कशा पद्धतीने घेतली जाते हे परिषदेला माहिती आहे। परिषदेचे नियम असणारे, पारदर्शक सिस्टम तिथं वापरल्या जाणारे, कॅमेरे तिथं वापरले जाणार आहे। त्याच्याचबरोबर लॉट पाडण्यासाठी सुद्धा जी एक सिस्टम असते की एक पारदर्शक सिस्टम असते, त्याच्यामध्ये चिट्ट्या बिट्ट्या चालत नसतात, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोळ होऊ शकतो, त्या सिस्टम तिथं वापरल्या जाणार आहे। एकदम हायटेक पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने ही स्पर्धा होईल, पण पारंपरिक जो मान सन्मान कुस्तीला पैलवानांना दिला जायला पाहिजे तो पण मान सन्मान त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। तुम्ही आयोजित केलेली कुस्ती स्पर्धा किती तारखेला आणि किती तारखेपर्यंत ही संपूर्ण सुरुवात असणार आहे? आणि खरं तर अनेक कुस्ती स्पर्धा आतापर्यंत पाहिल्या ज्याच्यामध्ये रोख रक्कम दिली जाते, थार दिली जाते, मोठमोठ्या गाड्या दिल्या जातात। तुमच्या या कुस्ती स्पर्धेचं वेगळं पण काय? जर एखादा मल्ल जिंकला तर त्या मल्लाला बक्षीस म्हणून काय तुम्ही देणार आहात? एकदा ही माझी स्पर्धा असं म्हणून चालणार नाही, कारण ही परिषदेची
स्पर्धा आहे, पण आम्ही आयोजन त्या ठिकाणी करत आहोत. तुम्ही म्हणला तसं बऱ्याच लोकांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही सुद्धा काही बक्षिसं त्या ठिकाणी दे इच्छितो. कारण का परिषदेचं म्हणणं असं असतं की कुस्तीवर प्रेम करणाऱ्या लोकांना सर्टिफिकेट महत्त्वाचं असतं, त्या मातीत खेळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे परिषदेला बक्षीस थार वगैरे या गाड्या एवढं महत्त्वाचं नसलं तरी काही इच्छुक लोक असतात जे द्यायला तयार आहे, त्याला परिषद कधी नाही म्हणत नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये काय बक्षिसं राहणार आहेत वेगळी जी दिली जातात ते आपल्याला नक्कीच घोषित केलं जाईल. शेवटचाच प्रश्न, खरं तर मैदानातली मातीतली कुस्ती होते, परंतु राजकारणात देखील कुस्ती होताना पाहायला मिळते. तुमच्या मतदारसंघात देखील एक राजकारणाची कुस्ती झालेली, राम शिंदे विरुद्ध रोहित पवार. मग अर्थात ही राजकारणातली कुस्तीमध्ये तुम्ही राम शिंदेंना या सगळ्या स्पर्धेमध्ये निमंत्रित करणार आहात का? बघा, माझं तेच म्हणणं आहे, खेळामध्ये राजकारण नको, परिषदेमध्ये राजकारण नको. परिषदेमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक एकत्रित फक्त कुस्तीच्या प्रेमामुळे आलेली आहेत. आणि पवार साहेबांनी सुद्धा नजीकच्या काळामध्ये ह्या गोष्टी जपलेल्या आहेत. आणि याच्यातच मी जर राजकारण करत असेल हे कितपत योग्य. त्यामुळे मी सुद्धा राम शिंदे सरांना, आता जे सभापती झाले त्यांना विनंती केली की तुम्ही सुद्धा 30 तारखेला यावं. सर्व मंत्र्यांना पत्र दिली गेलेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष यांना आम्ही पत्र दिलेले आहेत. प्रत्येक आमदार कुठल्याही पक्षाचा असो, MLC असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. नक्कीच ते येतील असा विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद रोहित पवारजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये भरवतात आहे आणि त्या सगळ्या संदर्भाची माहिती देतात आहेत की काही महिन्यांपूर्वी एका कुस्ती संघटनेने जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये राजकारण झालं, त्यामुळे त्याचे पडसाद जे आहेत ते राज्यभर पसरलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे आता जी मी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये घेणार आहे ती निष्पक्षपणे आणि कोणत्याही दबावाखाली नसणारी ही कुस्ती स्पर्धा असणार आहे. यामध्ये जे मल्ल असणार आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो कुस्ती परिषदेकडनं केला जाणार आहे आणि त्याचा आयोजक म्हणून याची ग्वाही जी आहे ते आपल्यासोबत रोहित पवार यांनी बोलताना दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.